शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व पटकावलं सुंदर आणि नांद्याने आणि बकासूर प्रेमी मात्र नाराज झाले. नेमकं काय घडलं मित्रांनो? आज एक भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडतंय. खासदार केसरी दुधेभावी फलटण या ठिकाणी आणि या मैदानातील सेमी क्रमांक 8 सुटला. या सेमीमध्ये होता बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बकासूर आणि आज त्याला साथ दिली सासवडच्या बादलने. याच सेमीमध्ये होता तास क्रमांक 4 वरती सुंदर आणि नंद्या. नेमकं काय घडलं, कोणी बाजी मारली, या दोन गाड्यांच्यात काटाकशी लढत पाहायला मिळाली. मित्रांनो, जेव्हा सेमी सुटला तेव्हापासूनच बकासूरची आणि बादलची गाडी मागे होती आणि सुरुवातीपासूनच सुंदर आणि नंद्या हे चांगले पळत होते, गाडी पुढे होती. पण सर्वांनाच माहिती आहे बकासूर तोंडावरती गती लावतो, म्हणजे डबल गती लावतो आणि निकाल घेतो. जेव्हा बकासूर आणि बकासूर आणि बादल स्पीड वाढवत होते तेव्हाच गाडी फॉल झाली. तास पलटी झालं बकासूरच्या साईडला. आता ते नेमकं काय घडलं ते काय जाणकार सांगू शकतात की तास पलटी का झाला. पण मित्रांनो, ज्याच ठिकाणी स्पीड वाढवायचं होतं त्याच ठिकाणी तास पलटी झालं आणि त्यामुळेच निर्वाद वर्चस्व केलं सुंदर आणि नांद्याने. त्या गाडीचं पण कौतुक करावं तेवढं कमीच, कारण गाडीला स्पीड लागलंच होतं. पण जर तास पलटी झाला नसता तर निकाल नक्कीच वेगळा असता. सुट्टा निकाल नसता घेतला पण सामना तरी कमीत कमी झालाच असता. यावर तुमचं मत काय? बकासूरची सलग तिसरीची हार का झाली? कमेंट करून नक्कीच सांगा. आजच्याही मैदानासाठी फायनलसाठी सुंदर आणि नंद्याला खूप साऱ्या शुभेच्छा. तर बकासूर आणि बादलला पुढील मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. असेच निकाल पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये.